ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो, असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहावा अशा पुण्यश्लोक राजमाता, लोकमाता, धर्मरक्षक, सम्राज्ञी, तेजस्विनी अहिल्यादेवी यांच्याविषयी मी सांगण्यासाठी आपल्यासमोर उभी आहे. सौ स्वाती शशिकांत यादव, सातारहून. 300 वर्षापूर्वी समाज मागासलेला होता आणि त्या मागासलेल्या समाजात अहिल्यादेवींचे पुढारलेले विचार होते. आणि आता समाज पुढारलेला आहे पण विचार मागासलेले आहेत. या मागासलेल्या विचारांना 300 वर्षापूर्वीच्या अहिल्यादेवींचे विचार किंवा त्यांचा इतिहास समजणे गरजेचे आहे आणि तोच इतिहास मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. बीड जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौंडी या गावी अहिल्यादेवीचा जन्म झाला. मानकोजी शिंदे या धनगर समाजातील पित्याच्या पोटी ही कन्या जन्माला आली. एकदा चौंडी गावातील सोनी नदीच्या काठावर मल्हारराव आणि बाजीराव हे सैन्याचा तळ ठोकून होते आणि त्याच वेळी सकाळ सकाळी दर्शनासाठी आईसोबत अहिल्यादेवी त्या चौंडी गावातील मंदिरात गेल्या. तिथे गेल्यानंतर त्या वाळूत खेळायला लागल्या. मैत्रिणींसोबत वाळूत खेळत असताना काय झालं, त्या सोळंकी तयार करत होत्या, शिवलिंग तयार करत होत्या. छोट्या छोट्या वाळूचे त्याच्यावर त्या सोळंकीची नक्षी तयार करत होत्या, कारण शिवलिंगावर पहिल्यापासूनच त्यांचे प्रेम किंवा भक्ती होती. आणि त्या तिथं तयार करत असताना समोरून बाजीरावांचा आणि मल्हाररावांचा घोडा उधळत आला. उधळत असताना हे दृश्य त्यांच्या मैत्रिणींनी पाहिलं. त्या जोरात ओरडत होत्या, अहिल्ये अहिल्ये पळ पळ. पण अहिल्येचं लक्ष शिवलिंग तयार करण्यात होतं. घोडा समोरून येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते शिवलिंग असं करून झाकलं आणि घोडा जवळूनच धावत गेला, उधळत गेला. हे दृश्य मल्हाररावांनी आणि बाजीरावांनी पाहिलं. तेव्हा ते दोघं तिथं आले आणि अहिल्येला असं हिसकावून ओरडून विचारलं, तुला घोडा उधळत आहे येताना दिसला नाही का? जर तुझा जीव गेला असता तर? त्यावर नजरेला नजर भिडवत ते तेजस्वी डोळे मल्हाररावांच्या डोळ्याला भिडवत, बाजीरावांच्या डोळ्याला भिडवत अहिल्याबाई बोलत होती. अहिल्याबाई म्हणाली, जे आपण स्वतः घडवलं आहे ते प्राणपणानं जपलं पाहिजे, ही शिकवण माझ्या घरच्यांनी मला मोठ्या माणसांनी दिली आहे. तेव्हा बाजीरावांना आश्चर्य वाटले आणि ते मल्हाररावांना म्हणाले, जर ही तुमची सून झाली तर पेशव्यांचा राज्यकारभार पुढे पाहू शकेल, कारण बोलण्याचं धाडस, ते नजरेला नजर भिडवून बोलणं, हे फक्त या मुलीतच मला दिसतं. आणि असं करता करता अहिल्यादेवींचा खंडेरावांशी विवाह झाला आणि त्यांचा पेशव्यांच्या घरात गृहप्रवेश झाला. यानंतर त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग होते. त्या खंडेरावांच्या मृत्यूनंतर सती गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी सतीची चाल बंद केली, हुंडा पद्धती बंद केली. यामागं कारण होतं, कारण अहिल्याबाईंचे जवळच्या खूप व्यक्ती सती गेलेल्या होत्या. त्यातील थोडे मी प्रसंग आपल्यासमोर मांडणार आहे. जेव्हा खंडेराव कुंभेरीच्या युद्धात गेले, लढाईत गेले, तेव्हा अहिल्यादेवींवर सती जाण्याचा प्रसंग आला. अहिल्यादेवी एकट्याच नव्हत्या, त्या सती जाण्यासाठी त्यांच्या अजून 9 सवती सुद्धा आणण्यात आल्या. 9 सवती आणल्यानंतर सगळ्या सती जाण्यासाठी तयार झाल्या. अहिल्यादेवी ही सती जाण्यासाठी तयार झाल्या. मल्हारराव तिथं आले आणि हंबरडा फोडतच म्हणाले, अगं माझा खंडू अगोदरच गेलेला आहे, पण जर तू त्याच्या पाठोपाठ गेलीस तर मी खऱ्या अर्थाने निपुत्रिक होईन, तर तू जाऊ नको. तुला मरायचं असेल तर या समाजासाठी मर, याच्यासाठी नको मरू. असं म्हटल्यानंतर फक्त सासऱ्यांच्या इच्छेखातर त्या सती जायचं त्यांनी नाकारलं. त्या सती गेल्या नाहीत. त्या काळच्या समाजाविरुद्ध हा निर्णय त्यांनी घेतलेला होता. त्या ज्यावेळी 8-9 जणी त्या सती गेल्या, त्या किंकाळ्या अहिल्यादेवींच्या कानात अजून घुमतच होत्या.
तोपर्यंत मल्हाररावांच्या पाठोपाठ त्यांच्या 3 बायका म्हणजेच अहिल्यादेवींच्या 3 सासवा सुद्धा सती गेल्या. म्हणजे जवळच्या सगळ्या व्यक्ती सती चाललेल्या होत्या. आणि आता त्यांची मुलगी मुक्ताबाई आणि तिच्या 2 सवती म्हणजे 9 स्वतःच्या सवती, 3 सासवा आणि आता मुलगी आणि तिच्या 3 सासवा, असं जवळजवळ 15 व्यक्ती सती गेल्या. ह्या समाजाविरुद्ध जाऊन स्वतः सती नव्हत्या गेल्या, पण एवढ्या जवळच्या व्यक्ती सती गेलेल्या होत्या. अहिल्याबाईंचं जीवन म्हणजे असं म्हणता येईल, त्यांचं पांढरं शुभ्र प्रशासन होतं, पण काळाकुट्ट संसार होता. अशा परिस्थितीतून त्यांनी समाजकार्य केलेलं होतं. आणि आता जी मुक्ताबाई त्यांची मुलगी होती, तिचा मुलगा नाथोबा हाही क्षयरोगाने गेला. आणि तो गेल्यानंतर त्याच्या 2 चिमुकल्या 8-9 वर्षाच्या ज्या बायका होत्या त्याही सती जाणार होत्या. अहिल्याबाईंना हे सहन होत नव्हतं. त्या किंचाळ्या त्यांच्या कानात अजून घुमत होत्या पहिल्या, आणि आता ह्या चिमुकल्या सती जाणार याचं त्यांना खूप दुःख होत होतं. जाताना अहिल्याबाईंना त्या चिमुकल्या मिठी मारत होत्या आणि म्हणत होत्या, आजी आम्हाला जायचं नाही, आजी आम्हाला जायचं नाही. आणि त्या समाजाला विरोध करू लागल्या, पण समाजाने त्यांना गुंगीचं औषध दिलं आणि त्या चिमुकल्यांना सती जाण्यास भाग पाडलं. या गोष्टीचा जास्त त्यांच्या मनावर परिणाम झाला आणि त्यांनी त्यावेळी सती प्रथा ही बंद केली. अहिल्यादेवींविषयी खूप काही सांगण्यासारखं आहे. त्यांनी मंदिर बांधली, जेजुरीचं मंदिर बांधलेलं आहे त्यांनी. मी तर अहिल्यादेवींचा इतिहास वाचायला सुरुवात केल्यानंतर कासारा घाटातील विहीर स्वतः बघण्यासाठी गेली. टोपलीसारखी असलेली विहीर खरोखर विचार करण्यासारखी आहे. 300 वर्षापूर्वी त्यांनी ज्या पानपोया सुरू केलेल्या आहेत, मंदिरं सुरू केलेले, अन्नछत्र सुरू केलेले, आजही ती सुरू आहेत. आणि माझी एक इच्छा आहे, त्यांनी नगर जिल्ह्यात 5 मजली बांधलेली विहीर, जी विहीर आहे की त्यावेळी युद्धाचे उंट हत्तीसुद्धा पाणी पित होते, ती विहीर पाहण्याची एक इच्छा आहे. ती मी यूट्यूबला सुद्धा बघितली. तर ती 5 मजली विहीर खरोखर एखादी इमारतसुद्धा मागं पडेल एवढी ती सुंदर दगडी बांधकाम असलेली विहीर आजही ती उपयोगात आहे. हे ते मेन वैशिष्ट्य आहे. या अहिल्याबाईंचा मी इतिहास वाचायला सुरुवात केल्यापासून एकच विचार करते, 300 वर्षापूर्वी या समाजासाठी किती त्या झटलेल्या आहेत. त्या समाजाविरुद्ध जाऊन कितीतरी निर्णय घेतले. जेव्हा भिल्लांचा बंदोबस्त करायचा होता त्यावेळी कोणीच पुढारपणा घेत नव्हते. त्यावेळी त्यांनी एक निर्णय घेतला होता की यशवंतराव पुढे आले की मी त्यांचा भिल्लांचा बंदोबस्त करतो. तेव्हा त्यांनी एक निर्णय दिलेला होता की जो भिल्लांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी माझ्या मुलीचा, मुक्ताबाईचा विवाह करेन. म्हणजे तो कोणत्या जाती धर्माचा आहे हे पाहिलं नाही, तो किती कर्तृत्ववान आहे हे पाहिलं. कारण भिल्लांचा त्रास हा जनतेला होत होता आणि जनतेसाठी त्यांनी स्वतःच्या मुलीचा हा असा निर्णय घेतलेला होता. त्यामुळं खरोखर यशवंतराव फणसेंची मुक्ताबाईचा विवाह झाला, त्यांनी लावून दिला, तो निर्णयही खूप मोठा होता. त्यांच्या जवळच्याच व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगाही नंतर गेला. म्हणजे हे एवढी जवळच्या व्यक्ती गेल्या आणि त्याच्यातूनही समाजासाठी शेवटपर्यंत त्या जगल्या. शेवटी त्या जेव्हा सती जाणार होत्या आणि सती गेल्या नाहीत त्यावेळेचा त्यांचा निर्णय, पतीच्या चितेवर असलेले दागिने एका शेल्यात गुंडाळले आणि चितेवर त्यांनी ठेवले. आणि त्यावेळी निर्णय घेतलेला होता की कोणत्याही म्हणजे रंगाचा मी त्याग करेन आणि मला ह्या संपत्तीचा, सोन्या नाण्याचा हव्यास नाही, मी ते कधीच घालणार नाही. त्याप्रमाणेच त्या राहिल्या. पांढरी शुभ्र वस्त्रे त्या नेसत होत्या आणि शिवलिंगासाठीच त्या आयुष्यभर धडपड त्यांनी केलेली आहे. त्यांचं कार्य त्या करत राहिल्या. या मातेसाठी खरोखर हा इतिहास वाचला पाहिजे. हा इतिहास आजच्या या पिढीला समजला पाहिजे.
खरोखर हा इतिहास वाचल्यापासून, ही निबंध स्पर्धा झाली तेव्हापासून मी मनात अहिल्यादेवींविषयीच विचार करत असते. मी शाळेतसुद्धा विद्यार्थ्यांना या अहिल्याबाईंचेच विचार कसे योग्य होते, किती धडपडत होत्या, समाजासाठी किती त्या झटलेल्या आहेत, त्यांचं कार्य किती मोलाचं आहे, हे समजून सांगण्याचाच प्रयत्न केलेला आहे. अहिल्यादेवी नेहमी म्हणत की स्नानाने ध्येयशुद्धी होते, ध्यानाने मनशुद्धी होते आणि दानाने धनशुद्धी होते. खरोखर त्या दानशूरच होत्या. त्यांनी शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटपर्यंत दान केलेलं आहे. त्या समाजासाठी जगलेल्या आहेत. या अहिल्यादेवींवर मी एक कवितासुद्धा केलेली आहे. ती कविता वेळ आली तर मी पुन्हा एकदा नक्कीच म्हणेन. एवढं सांगून मी थांबवते. धन्यवाद.